तरुणाई रस्त्यावर उतरली, आंदोलन पेटलं आणि अखेर केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर मुंबईत ठाकरे बंधूंच्या वतीने जल्लोष करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हजारो तरुण जमा झाले। या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या जेन झीचं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या जल्लोषावर पलटवार केलाय। पाहूयात। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत झालेला हा जल्लोष। जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं। नीट पेपर फुटी विरोधात अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात दिल्लीत हजारोंच्या संख्येने तरुणाईनं एकत्र येत एल्गार पुकारला। तसंच देशभरात जेनझीच्या रस्त्यावर उतरल्यानं अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी झाली। या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला। ठाकरे बंधूंनीही अभिजित दिपके आणि जेनझीच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनं केली। या सर्व प्रयत्नांमुळे शनिवारी अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरेंच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। शिवाजी पार्कातील जल्लोषात पुन्हा एकदा तरुणाई एकत्र आली। इथं सकाळपासून जेनझीनं शिवाजी पार्कमध्ये प्रचंड गर्दी केली। हाती तिरंगा घेऊन मुलं हजारोंच्या संख्येनं शिवाजी पार्कमध्ये जमा झाले। यावेळी आंदोलनात आलेल्या तरुणांनी वेगवेगळ्या बॅनरमधून सत्ताधाऱ्यांना डिवचलं। ये शुरुआत है, अब धीरे धीरे एक उम्मीद जग रही कि देश थोड़ा सुधर सकता है। नहीं तो परेशान हो गए थे सर, खड्डे, रास्ते, पानी, बड़ा भी लग रहा है। और कम से कम हाँ, क्या गन्ना नहीं चिपकाया जाएगा अभी एक और आंटी के साथ बात हुई है, उसने लिखा था इससे अच्छे तो बुरे दिन थे। इससे अच्छे बुरे दिन थे, ऐसे उम्मीद नहीं हारते। अब आएंगे अच्छे दिन। अब ये गवर्नमेंट को भी लगेगा कि कुछ करना चाहिए, नहीं तो पहले कौन अकाउंटेबल था नहीं। अब लग रहा है कि नहीं कुछ करेंगे तो जेनजी है। ठाकरेंच्या या अभिनंदन मोर्चा आणि जल्लोष सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र दिसले। यावेळी बोलताना राज ठाकरेंनी जेनझीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशावरून पुन्हा एकदा सरकारला डिवचलं। जेनझीनं सरकारच्या झिंजा उपटल्याचा टोला लगावला। दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवर टीका करताना राज ठाकरेंनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झिंजा कशा उपटतात हे आपल्याला आंदोलनात कळलं। सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं। मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं। त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय। मुंबईतील जल्लोष सभेतून उद्धव ठाकरेंनीही सरकारचा समाचार घेतला। तरुणांच्या मनातील रोष देशानं पाहिला। जेनझी समोर सरकारला झुकावं लागल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। ही लढाई अंधभक्त विरुद्ध देशभक्त अशी आहे असं ठाकरे म्हणाले। यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा साधला। आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे। तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झालात। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत।
हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलतायत ते. आंदोलनासमोर झुकल्यानं ठाकरे बंधूंनी जल्लोष केला. ठाकरेंच्या या जल्लोषावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केला. चला, काय हरकत नाही. त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्वाचं असतं ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले. अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे, मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा हा विषय आहे. नीट पेपरफुटी आणि जेनझी आंदोलकांवरील लाठीचार्ज विरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंनी ज्या जेनझी आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यांनी 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला भाग पाडले. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंना जेनझीचा पाठिंबा मिळवण्यात यश आलंय. त्यामुळे आता ठाकरे बंधूंचं पुढचं मिशन काय राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.